मित्रांनो, आपण पाहताय की सध्या महाराष्ट्रामध्ये आणि मध्य महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी पावसाने गेल्या 15 दिवसापासून दडी मारल्याने शेतकरी राजा हा चिंतेत पडलेला आहे. कारण आपण बघू शकतो की मराठवाडा तसं बघितलं तर दुष्काळी भाग आहे आणि त्याच्यामध्ये आता जो देशामध्ये आणि आंतरराष्ट्रीय मध्ये जे अल निनो यांनी जो काही वातावरण तयार केलेलं आहे त्याच्यामुळं गेल्या 15-20 दिवसापासून ते एक महिना होत आलाय जवळपास पावसाने दडी मारलेली आहे आणि त्याच्यामुळं आता शेतकरी राजा चिंतेत झालेला बघायला मिळतोय आपल्याला. ते मी सध्या केज तालुक्यातील या शिवारामध्ये आपल्याला बघायला बघतो. मी सध्या सोयाबीन त्या पिकामध्ये उभा आहे आणि आपण बघू शकतो की सध्या माझ्या पाठीमागे हा सगळा सोयाबीनचा प्लॉट आहे आणि याच्यामध्ये आपण बघताना की या जे सोयाबीन आहेत या सोयाबीन आता फुलामध्ये आलेल्या आहेत आणि त्याच्यापासून शेंगा तयार होत आहेत. परंतु काय झालेलं आहे की पावसानं दडी मारल्यामुळं आता जो पीक आहे आता सोयाबीन ह्या माना टाकू लागलेला आहे. त्याच्यामुळे कुठेतरी शेतकरी राजा आता चिंतेत आपल्याला बघायला मिळतोय. कारण आपण बघितलं तर सध्या पाऊस नाही आणि पाऊस नसल्यामुळं जर सोयाबीनला आता ही पाणी जर नाही मिळालं तर 100% सोयाबीन ही पूर्ण जाणार आहेत आणि त्याच्यामुळे शेतकरी राजा आता चिंतेत बघायला मिळतोय. आणि हे कुठेतरी बघत असताना सध्या मराठवाड्यामध्ये आता दुष्काळाचे सावट सर्व शेतकऱ्यांच्या समोर आपल्याला बघायला मिळतंय आणि शासनानं कुठेतरी याच्यावरती उपाय केला पाहिजे. आणि आता याच्यामध्ये खरंच आता पाऊस कधी येणार, हवामान किंवा वेधशाळे ज्यावेळेस सांगितलं जात आहे की पाऊस येणार आहे, परंतु सध्या तरी मराठवाड्यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये कुठल्याही पद्धतीतला पाऊस आपल्याला बघायला मिळत नाही. याच्यामुळं आता जे काही पारंपरिक जी पिकं असतील किंवा खरीपाती जी पिकं आहेत मग याच्यामध्ये सोयाबीन असेल, आपला तूर असेल, कापूस असेल, उडीद मूग असेल, हे जी पिकं आहेत आणि त्याच्यामध्ये आता जी माळरानावरती जी शेती असेल या शेतीवरती आता आपल्याला बघायला मिळते की आता हळूहळू करपू लागलेले आहेत आणि हे सोयाबीन आहे हे सगळे आता माना खाली टाकू लागलेले. त्याच्यामुळे आता शेतकरी राजा चिंतेत झालेला आपल्याला बघायला मिळतोय. आणि म्हणून आपण आता नेमकं पुढे काय होणार, पाऊस पडणार का, आणि वेगवेगळे असे अनेक प्रश्न आहेत. त्याच्यामध्येच आता शेतकऱ्यावरती आपण बघतोय की जे महाराष्ट्र शासनाने जी की शेतकऱ्यांची कर्जमाफी केलेली आहे त्याच्यामध्ये बऱ्याचशा शेतकऱ्यांचं अजूनही केवायसी झालेली नाही, त्याच्यामुळे त्यांच्या खात्यावरती पैसे नाहीत आलेले. आणि अशा वेगवेगळ्या संकटाला मात करून शेतकरी आता पुढे जात आहे आणि त्यामध्येच आता पावसाने दडी मारल्यामुळे शेतकरी राजा पुन्हा जास्त चिंतेत झालेला बघायला मिळतोय. कॅमेरामॅन सह मी रणजित घाडगे, जनतेचा आवाज केज.